निर्जीव भिंतीला फक्त चाल आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञानं निर्जीव भिंत चालली. आज त्या भिंतीचं देव स्वरूपात दर्शन लोक घेतात. यात नवल आहे, यात काय नवल आहे. ऐका ना, देवाची मूर्ती आहे, दगडाची आहे, पण महाराज फक्त देवाचं स्वरूप तिला प्राप्त झालं तर लोक चालताना बाहेरून का व्हायना तिला नतमस्तक करतात. कारण तिला सानिध्य संताचं प्राप्त झालं, तिला सानिध्य भगवंताचं प्राप्त झालं. आपल्याला जर संताचं सानिध्य प्राप्त झालं तर आपला का उद्धार होणार नाही, का उद्धार होणार नाही. पण ऐका ना, अशा संत महात्म्याने अनेक आघात सहन केले, समाजाचे अनेक आघात, दुकान टाकले परमार्थाचं, परंतु महाराज समाजाने ते अमान्य केलंय. समाजाने त्याच्याकडे पाठ फिरवावी, समाजानं त्याच्याकडे तोंड फिरवावं, समाजाला उद्धार होईल या दृष्टिकोनातून संत महात्म्याने समाजाचे आघात आपल्या जीवावर सोसावे, झेलावे. परंतु संत महात्म्याने एवढे आघात सहन करून सुद्धा समाजाने त्या संत महात्म्याला अंगावर थुंकावं, त्या संत महात्म्याला दगड मारावे, त्या संत महात्म्याच्या झोळीमध्ये शेण कालावं, त्या संत महात्म्याने मागून आणलेल्या पीठामध्ये माती कालवावी, थुंकावं आणि हिनवावं. हा समाज आहे महाराज, हा समाज. ऐका ना, ऐका, जो निर्जीव भिंत चालू शकतो, जो निर्जीव भिंत चालू शकतो, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, ऐका नाही, त्यांनी जर फक्त फुक्कारा मारला असता, फक्त फुक्कारा मारला असता तर एकही मनुष्य जिवंत राहिला नसता. परंतु फक्त समाजाचे आघात आपण सहन करायचं आणि या समाजाचा उद्धार करायचा, ही जी भावना आहे ना, ही या दुकानदाराची आहे. विठ्ठल ऐका ना महाराज, किती आघात सहन केले. मंबाजी बुवानी काट्याच्या काठी खाली मारलं, तुकोबा राहिलाय. सावकार होते, कोण होते? सावकार होते, शेठ होते, शेठ होते. काट्याच्या काठी खाली मारलं आणि तुकोबारायचं रात्री कीर्तन चालू झालं युवराज महाराज. आणि कीर्तन सांगत असताना तुकोबाराय मंबाजी बुवाकडे बघूनच कीर्तन सांगायचे, है का नाही, कारण विद्वानाच्या यादीत ते बघायचे त्यांना. आणि त्या दिवशी मंबाजी बुवा आले नाही. तुकोबारायच्या अंतकरणामध्ये भाव वेगळा निर्माण झाला आणि विचार केला, जो सतत माझ्या कीर्तनाला येतो तो आज माझ्या समोर बसलेला नाहीये. पण ऐका ना, जोपर्यंत मंबाजी बुवा कीर्तनाला येत नाही तोपर्यंत तुकोबाराय कीर्तन करणार नाही. वाट बघितली, वाट बघितली, मंबाजी बुवाची वाट बघितली, वाट बघितली, येत नाहीये. शेवटी तुकोबारायने आसन सोडले, टाळकरी उभा केले आणि मंबाजी बुवाच्या दाराला कडी लावेल होती, निद्रिस्त होते, कडी वाजवली आणि सांगितलं, बुवा दरवाजा उघडा. तुकोबारायचे शब्द ऐकले आणि दरवाजा उघडला आणि जिथं झोपले होते त्या पलंगावर बसले आणि तुकोबाराय मंबाजी बुवाचे पाय चपताय. अरे, आत्ताच आपण सकाळी याला काट्याच्या काठी खाली मारलंय आणि हा निर्लज्ज माणूस माझे पाय दाबण्याकरता येतोय. मंबाजी बुवाची भावना वेगळी झाली, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आणि मात्र मनामध्ये आता मन बदललंय. फक्त तुकोबारायचे हात, तुकोबारायची चेहरा, तुकोबारायची नजर मंबाजी बुवाने बघितली आणि मनामध्ये असणारा जो राग आहे तो जळून भस्म झाला. याला संत महात्म्याचं दुकान म्हणतात. किती आघात सहन करावे संत महात्म्याने, कशा करता? फक्त समाजा करताना. अरे, आई वडिलांनी देहांत प्रायचित घ्यावं, देहांत प्रायचित घेतल्यानंतर उघडे पडावी लेकर. मुक्ताई इवलेसी, सोपान काका इवलेसे लहान आहेत. ज्यावेळेस ज्ञानोबारायने झोळी अटकावी, आळंदीमध्ये काहीतरी मागण्याकरता जावं, दरवाजा ठोकावा, आतून आवाज यावा, बाटलेली मुलं आहेत, तुम्हाला आम्ही काही वाढू शकत नाहीये. कुणी वाढावं, जे वाढलंय ते माती मोल करावं, कुणी शेण फेकावं, कुणी दगड मारावी, कुणी शिव्या द्याव्या, कुणी अंगावर थुंकावं. एवढे आघात माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायने सहन केले, फक्त जगा करता सहन केले, फक्त जगा करता. ऐका ना, ऐका दादा, ऐका, ऐका. एक प्रसंग असा आहे, मुक्ताईला सोपान देवानी एक मागणी केली. मुक्ताईला सोपान देवानी मागणी केली, ताई सर्वांच्या घरी आज मांडी जेवण आहे, मांडी भोजन आहे, आपल्या घरी मांडी भोजन झालं पाहिजे, मला मांडी खावेसे वाटले.
खावेसे वाटले असं म्हणल्याबरोबर मुक्ताईने सांगितलं, ठीक आहे, मांडेच खायचे ना, मी खापर घेऊन येतो. महाराज ज्ञानोबाराय मुक्ताई खापर आणण्याकरता आळंदीमध्ये कुंभारवाड्यावर गेली. कुंभारवाड्यावर मुक्ताई गेल्यानंतर कुंभारानं खापर दिलंय आणि खापर घेऊन परत येत असताना विसोबा खेचराने मुक्ताईच्या हातातलं खापर बघितलं आणि विचार केला, ही संन्यासीची पोर आहे, बाटलेली पोर आहे, परंतु मांडे खायचा चवना मात्र जिभेला आहे. विसोबा खेचर चालत चालत आला. एवढ्याशा मुक्ताईच्या हातातलं खापर त्याने हिसकावलं, तार दिशी जमिनीवर फोडलं, पायानं ठिकऱ्या केल्या. एवढ्यावर विसोबा खेचर थांबले नाही, तार दिशी एवढ्याशा मुक्ताईच्या गालामध्ये मारली. छोटीशी मुक्ताई, 5 वर्षाचं वय आहे. आठवली आई, आठवले बाप, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत. लाल झालेला गाल एका हातानं दाबला आणि रडत ज्ञानोबारायच्या सिद्धबेटापर्यंत गेली. पण हे दुःख जर माझ्या भावाला झालं, मला मारलेलं दुःख, मला दुःख झालंय हे मी मान्य करेल, परंतु माझा गाल बघितल्यानंतर त्याच्यापेक्षा दुप्पट माझ्या भावाला दुःख होईल. म्हणून आणलेला औंढा, आलेलं डोळ्याचं पाणी मुक्ताईनं पुसलं आणि चांगल्या मनानं हात गेली. याला बहीण म्हणतात बरं. आताच्या बहिणी तशा नाही महाराज. आताच्या बहिणी भावाला जास्त त्रास देणाऱ्या आहेत. ऐका ना, आताच्या बहिणी भावाला महाराज 99% कोर्टामध्ये भांडणं भावा बहिणीचे जे. ह्या जमिनीला मार्केट आल्यापासून अशी एकही बहीण नाही की ती भावाला हिस्सा मागत नाही. बहीण असावी माझ्या मुक्ताई सारखं. अरे मला मारलं, मला दुःख झालंय, पण माझ्या दुःख माझ्या भावाला होऊ नये म्हणून औंढा गिळला, डोळ्याला आलेलं पाणी पुसलं आणि चांगल्या मनानं आत शिरली. आणि गाल लाल झालेला आहे. ज्ञानोबारायांनी बघितलं, मुक्ते खूप उशीर केला. काही नाही दादा, खापर आणलं नाही. दादा नाही आणलं का ग मुक्ते? आणि मग मात्र डोळ्यात पाणी आलं. दादा, आज जर आपली आई जिवंत असती तर, आज आपले जर वडील जिवंत असते तर पोट भरून मांडे खायला भेटले असते ना. आणि ढाय मोकलून येऊलीशी मुक्ताई ज्ञानोबारायच्या गळ्यामध्ये रडू लागली. आणि रडत असताना ज्ञानोबारायांनी तो लाल गाल बघितला. मुक्ते खूप लाल गाल झाला, कारण काय? आणि मग मुक्ताईने आपली व्यथा सांगण्यास सुरुवात केली. का दादा, खापर भेटलं होतं, विसोबा खेचराने बघितलं, हातातलं खापर खेचलं, जमिनीवर आपटलं, बारीक टिकऱ्या केल्या दादा. आणि एवढ्यावर खेचर थांबले नाही, जाड दिशी माझ्या गालात दादा मारली रे, म्हणून लाल गाल झाला. आपल्या बहिणीचा दुःख ज्ञानोबारायांनी ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. सोपानाला वाटलं आता मांडे खाण्यात काय चव नाहीये. आपल्या बहिणीच्या दुःखामध्ये सोपानदेव सामील झाले, ढाय मोकलून रडू लागले. महाराज काय करावं? सोपानदेव, तुम्हाला मांडे खायचे ना? म्हणे हो. मुक्ते जाऊ दे, समाज आहे, मांड्याची तयारी कर. पण दादा, आपल्याकडं खापर नाहीये, मांडे भाजावे कसे? ज्ञानोबारायांनी सांगितलं, तू तयारी तर कर. महाराज ज्ञानोबाराय होते, संत होते, संत. मी संतांचं अंतकरण सांगतो हा, ऐका. संत होते. मांड्याची तयारी झाली. ज्ञानोबारायांनी भगवंताची आराधना केली आणि आपली पाठ मुक्ताईकडे केली. सांगितलं, मुक्ते पाठीवर मांडे भाज. महाराज लालबुंद होणारी ती पाठ मुक्ताईने मांडे भाजावेत आणि ज्ञानोबाराच्या पाठीवर टाकावे. सोपानदेवांना ताट वाढून दिलं, मांडे झाले. ज्ञानोबाराय बसले, सोपानदेव बसले. आणि विसोबा खेचराला वाटलं ही आता मांडे कशी खातात, म्हणून ते बघण्याकरता सिद्ध बेटात आला खेचर. आणि खिडकीतून खेचरानं बघितलं. ज्ञानोबाराने अंतकरणानं, तुम्ही सेटिंग जशी तशीच राहू द्या. ज्ञानोबाराने अंतकरणानं बघितलं आणि खेचराला आवाज दिला, खेचर या ना मांडे खायला. काय अंतकरण आहे संताचं, काय अंतकरण आहे संताचं. आणि मांडे खायला या म्हणल्यानंतर खाली मान घालून खेचर आतमध्ये आले. आपल्या मांडीला मांडी लावून ज्ञानोबाराने खेचराला मांडे खाऊ घातले. हे संत महात्म्याचं अंतकरण आहे, ही संत महात्म्याची दया आहे, हे संत महात्म्याचं अंतकरण आहे. याच्या पुढे सांगतो ऐका. अहो, ज्या मुक्ताईला खेचराने खापर मिळू दिलं नाही, ज्या मुक्ताईला लाल गाल होईपर्यंत गालामध्ये मारली,
त्या खेचराला मांडीला मांडी लावून ज्ञानोबारायांनी मांडे खाऊ घातले. यात नवल नाहीये. पण अशाच खेचराला एक भक्तीमध्ये अधिकारी असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचं गुरु बनवलं. हे ज्ञानोबारायांचं मोठं मन आहे. आणि अशा संत महात्म्याने दुकान टाकलंय. कोणी या आणि फुकट घेऊन जा. घातला दुकान देती आली असे दान. दान हा शब्द भगवंत प्राप्तीचं साधन आहे. ज्ञान, दान आणि ध्यान हे 3 अवस्था आहे. ज्ञानालाही देव प्राप्त होतो, ध्यानालाही देव प्राप्त होतो. ऐका ना, ज्ञान, ध्यान ह्या 2ही गोष्टींना आपल्याला, दान ह्या 3ही गोष्टींना आपल्याला भगवंत प्राप्त होतो. परंतु ऐका ना, दान देताना गर्व येतो, भगवंत दूर जातो. ध्यान करताना विठ्ठे येतो, भगवंत दूर जातो. आणि ज्ञान आल्यानंतर गर्व येतो, भगवंत दूर जातो. म्हणून ऐका ना, संत महात्म्याकडे ज्ञानही आहे, संत महात्म्याकडे ध्यानही आहे, संत महात्म्याकडे दानही आहे. ऐका नाही, संत महात्म्याकडे दानही आहे. दानाला सुद्धा भगवंत आपल्याला प्राप्त होतो. म्हणून संत महात्म्याचं अंतकरण हे उदार